आज ना थोडं लवकरच स्वयंपाकाला लागले होते, कारण मम्मी येणार होती. शेवभाजी करायचा मी प्लॅन केला होता. आता शेवभाजी काय मला जमत नाही, पण मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं. तिला म्हटलं मला शिकवून पण दे. पण बाकीचं सगळं काम तिनेच केलं होतं. भाजी वगैरे टाकून घेतली, म्हणजे फक्त भाजीच केली, बाकी स्वयंपाक नंतर केला. मम्मी नाही येताना खारी खोबऱ्याचे लाडू घेऊन आली होती. ही बघा कशी मणी माऊसारखं तोंड भरून बसली होती. तिच्याकडे बघून ना आम्ही इतका हसत होतो ना की बस. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी दिवाबत्ती करून घेतली आणि मम्मीने ना आल्या माझ्या रांगोळीला कॉम्प्लिमेंट दिली. आता मस्त जमते बरं का रांगोळी. मी काय तेवढ्यावरच खुश झाले. मम्मी आली ना आलेल्या भाजीपाला निवडायला बसली होती. मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे पालक सगळं तिने निवडून ठेवलं. खारी खोबऱ्याचे लाडू ती घेऊन आली होती. तिच्यासाठी गाजराचा हलवा बनवायला घेतला. दूध पण ती येतानाच घेऊन आली होती. मस्तपैकी गाजराचा हलवा बनवायला घेतला. गाजर वगैरे परतून घेतलं. सीझनचा पहिला गाजराचा हलवा मी इथे बनवत होते. काजू बदाम वगैरे टाकून मस्तपैकी गाजराचा हलवा तयार केला. त्याच्यानंतर ना जिरा राईस बनवायला घेतला. आता जिरा राईस म्हणजे काय हो, आपला भोळा बाबडा जिरा राईस, जिरे वगैरे टाकून कोथिंबीर. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा हे कंपनीतनं आले ना त्यांनी जिरा राईस ट्राय केला. हे म्हणत होती खूपच भारी झाला आहे, पण गेल्या 4 वर्षात तर तू कधी बनवला नाही ना, आज कसं काय तुला सुचलं. म्हटलं मम्मी आली होती ना हो, त्याच्यामुळे तिच्यासाठी बनवला. म्हणे हां, माझ्यासाठी तर नाही कधी सुचलं. म्हटलं बनवलं, इथून पुढं नका टेन्शन घेऊ. इथे ना मम्मी म्हणत होते आता काय जेवताना पण व्हिडिओ काढायचा का. म्हटलं हा बाई असंच राहतं, तुला नाही माहिती, तू फक्त जेवण कर. दुसऱ्या दिवशी ना मस्त मम्मीला घेऊन डीमार्टला गेले होते, कारण काम माझंच होतं. आता फिरायच्या नावाखाली मम्मीला डीमार्टला घेऊन गेले. आणि मला काचेच्या बरण्या घ्यायच्या होत्या, ज्या की मला डीमार्ट सोडून कोणीच स्वस्त दिल्या नसत्या. मम्मीला घेऊन नर्सरीमध्ये गेले होते, कारण मम्मीला प्राजक्ताचं झाड घ्यायचं होतं, जे की तिला संगमनेरला भेटतच नव्हतं. आणि ना तिकडं आहे ना, म्हणजे माझ्या भावाला आणि पप्पांना पण टाईम भेटत नाही तिला नर्सरीमध्ये घेऊन जायला. म्हणून मी इकडं आले ना, म्हणजे मम्मी इकडं आली ना, मी तिला नर्सरीमध्ये घेऊन जात असते. आणि ती नाशिकवरनं संगमनेरला झाडं वाहत राहते. मस्तपैकी मम्मीसाठी फिश बनवले होते, फिश फ्राय वगैरे बनवला. नंतर गाजराचा हलवा बनवला. तर माझ्या भावाला आवडतो म्हणून मी त्याला डब्यामध्ये भरून देणं होतं दुसऱ्या दिवशी. नंतर माझ्यासाठी मेथीची भाजी होती आणि मेथीची भाजी खाऊन असा संपवला दिवस. चलो बाय.